नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आरव्हीडी अकॅडमी या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे। बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मुंबई पोलीस भरती या ठिकाणी अतिसंभाव्य सामान्य ज्ञान आणि मराठी व्याकरणचे काही प्रश्न घेतलेले आहेत। हे सर्व प्रश्न येणाऱ्या परीक्षेसाठी खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत, त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील। तर आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। बघा, या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला पहा, अजीवनसत्वाच्या अभावामुळे खालीलपैकी कोणता रोग होतो? बघा, अजीवनसत्वाच्या अभावामुळे खालीलपैकी कोणता रोग होतो? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील, अजीवनसत्वाच्या अभावामुळे या ठिकाणी रात आंधळेपणा या ठिकाणी हा रोग होतो। प्रश्न क्रमांक दुसरा पहा, जूल हे खालीलपैकी कशाचं एकक आहे? बघा, जूल हे खालीलपैकी कशाचं एकक आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील, जूल। बघा विद्यार्थी मित्रांनो, ऊर्जेचं एकक या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक तिसरा पहा, मानवी शरीरामध्ये पित्त खालीलपैकी कोणत्या ठिकाणी तयार होतं? मानवी शरीरामध्ये पित्त खालीलपैकी कोणत्या ठिकाणी तयार होतात? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील, मानवी शरीरामध्ये पित्त बघा विद्यार्थी मित्रांनो, यकृत या ठिकाणी पित्तरस या ठिकाणी तयार होतात। प्रश्न क्रमांक 4 पहा, बेकिंग सोडा म्हणजेच खालीलपैकी काय होय? बघा, बेकिंग सोडा म्हणजेच खालीलपैकी काय होय? बघा, परीक्षेमध्ये प्रश्न विचारला होता, बेकिंग सोडा म्हणजे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील, सोडियम बायकार्बोनेट या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक 5 पहा, वस्तूचे बघा वजन सर्वात जास्त खालीलपैकी कोणत्या ठिकाणी असते? वस्तूचे बघा वजन सर्वात जास्त खालीलपैकी कोणत्या ठिकाणी असते? बघा, पृथ्वीच्या ध्रुवावर विद्यार्थी मित्रांनो, पृथ्वीचे सर्वात जास्त या ठिकाणी वजन असते। प्रश्न क्रमांक 6 पहा, हवेचा दाब खालीलपैकी कोणत्या उपकरणामध्ये मोजला जातो? बघा, हवेचा दाब खालीलपैकी कोणत्या उपकरणामध्ये या ठिकाणी मोजला जातो? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक या ठिकाणी बघा 3 राहील, हवेचा दाब पहा बॅरोमीटर या एककामध्ये या ठिकाणी प्रामुख्याने मोजला जातो। प्रश्न क्रमांक 7 पहा, रक्तामधील बघा हिमोग्लोबिनमध्ये खालीलपैकी कोणता पदार्थ असतो? रक्तातील हिमोग्लोबिनमध्ये खालीलपैकी कोणता पदार्थ असतो? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा 3 राहील, रक्तातील हिमोग्लोबिनमध्ये या ठिकाणी लोह या ठिकाणी हा पदार्थ असतो। प्रश्न क्रमांक 8 पहा, पारा या मूलद्रव्याची रासायनिक संज्ञा खालीलपैकी कोणती? बघा, पारा या मूलद्रव्याची बघा रासायनिक संज्ञा खालीलपैकी कोणती आहे? बघा, बऱ्याच हा प्रश्न परीक्षेमध्ये रिपीट झालेला प्रश्न विद्यार्थी, पारा या मूलद्रव्याची रासायनिक संज्ञा खालीलपैकी कोणती आहे? बघा, या ठिकाणी Hg या ठिकाणी पारा या मूलद्रव्याच्या ठिकाणी रासायनिक संज्ञा आहे। प्रश्न क्रमांक 9 पहा, बेरीबेरी हा रोग खालीलपैकी कोणत्या जीवनसत्वाच्या अभावी होणारा तो रोग आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील, बेरीबेरी हा रोग बघा विद्यार्थी मित्रांनो, ब जीवनसत्वाच्या अभावी होणारा तो विकार आहे। प्रश्न क्रमांक 10 पहा, ॲस्ट्रॉनॉमी ही संज्ञा खालीलपैकी कशा संबंधीची संज्ञा? बघा, ॲस्ट्रॉनॉमी ही संज्ञा खालीलपैकी कशा संबंधीची संज्ञा आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील, ॲस्ट्रॉनॉमी ही संज्ञा बघा ग्रह आणि तारे यांच्या संबंधीची या ठिकाणी संज्ञा आहे। प्रश्न क्रमांक 11 बघा, गोगुलगाय खालीलपैकी कोणत्या संघामध्ये मोडते? बघा, गोगुलगाय खालीलपैकी कोणत्या संघामध्ये मोडते? बघा, परीक्षेमध्ये प्रश्न विचारला होता, तर गोगुलगाय बघा विद्यार्थी मोलुस्का या संघामध्ये मोडते। बघा, ऑप्शन क्रमांक 3 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, नेत्रभिंग बघा अपारदर्शक होणारा डोळ्याचा विकार खालीलपैकी कोणता? बघा, नेत्रभिंग बघा अपारदर्शक होणे म्हणजेच खालीलपैकी कोणता रोग होय? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक या ठिकाणी बघा नेत्रभिंग बघा अपारदर्शक होणे म्हणजे या ठिकाणी मोतीबिंदू या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, मानवी शरीरामध्ये सर्वात मोठी ग्रंथी खालीलपैकी कोणती असते? मानवी शरीरामधली सर्वात मोठी ग्रंथी खालीलपैकी कोणती ग्रंथी असते? बघा, यकृत ही ग्रंथी बघा मानवी शरीरामधली सर्वात मोठी ती ग्रंथी असते। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, गोबर गॅसमधून खालीलपैकी कोणता वायू मिळतो? गोबर गॅस यंत्र यांच्यामधून खालीलपैकी कोणता वायू मिळतो? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील, गोबर गॅस यंत्रामधून प्रामुख्याने मिथेन या ठिकाणी वायू हा मिळत असतो। प्रश्न क्रमांक 15 बघा, तापमानाचं बघा MKS पद्धतीमधलं एकक खालीलपैकी कोणतं? बघा, तापमानाचं बघा MKS या पद्धतीमध्ये एकक खालीलपैकी कोणतं एकक आहे? बघा, तापमानाच्या ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 केल्विन या ठिकाणी तापमानामध्ये MKS पद्धतीमध्ये या ठिकाणी एकक आहे। बघा, या ठिकाणी बघा आता मराठी व्याकरणाच्या ठिकाणी काही प्रश्न पाहूयात।
बघा प्रश्न क्रमांक पहिला पहा, बावळी मुद्रा देवळी निद्रा या ठिकाणी म्हण आहे, या म्हणीचा योग्य अर्थ या ठिकाणी आपल्याला सांगायचे. बावळी मुद्रा देवळी निद्रा म्हण आहे, म्हणीचा योग्य अर्थ या ठिकाणी आपल्याला सांगायचा आहे. मग या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील, दिसण्यात बावळट परंतु अत्यंत हुशार मनुष्य या ठिकाणी या म्हणीचा अर्थ राहील. ऑप्शन क्रमांक दुसरा बघा, पुण्याहून या शब्दामध्ये पुढीलपैकी कोणत्या प्रकारची विभक्ती, बघा पुण्याहून या शब्दामध्ये कोणत्या प्रकारची विभक्ती आहे, ऊनहून. बघा ऊनहून हे प्रत्यय कोणत्या विभक्तीचे प्रत्यय असतात. बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 पंचमी हे विभक्तीचे प्रत्यय असतात. प्रश्न क्रमांक तिसरा पहा, खालीलपैकी या ठिकाणी आपल्याला सर्वनाम नसलेला या ठिकाणी शब्द आपल्याला ओळखायचा आहे. बघा कोण, स्वतः, माझा या ठिकाणी 4 शब्द आहेत. सर्वनाम नसलेल्या ठिकाणी शब्द या ठिकाणी आपल्याला ओळखायचा आहे. बघा माझा या ठिकाणी सर्वनाम नसलेल्या ठिकाणी शब्द राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, राम आंबा खातो वाक्य आहे. बघा खालीलपैकी कोणत्या प्रयोगाचं वाक्य, बघा राम आंबा खातो वाक्य आहे, कोणत्या प्रयोगाचं वाक्य आहे. कर्तरी प्रयोगाचं वाक्य या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, तो घरी असला तर मी त्यांच्याकडे थांबेल. बघा तो घरी असला तर मी त्यांच्याकडे थांबेल. बघा या ठिकाणी वाक्य आहे, वाक्याचा प्रकार या ठिकाणी आपल्याला ओळखायचा आहे. बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणच्या संकेतार्थी वाक्य या ठिकाणी या वाक्याचा या ठिकाणी प्रकार राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, लघु या शब्दाचा विरुद्ध अर्थी शब्द या ठिकाणी आपल्याला सांगायचा. लघु या शब्दाचा विरुद्ध अर्थी शब्द या ठिकाणी आपल्याला सांगा. लघु म्हणजे लहान. बघा लहानच्या विरुद्ध मोठ्या या ठिकाणी योग्य विरुद्ध अर्थी शब्द राहील. प्रश्न क्रमांक 7 पहा, मला आयुष्याची फिकीर नाही. बघा मला आयुष्याची फिकीर नाही या ठिकाणी बघा वाक्य आहे, कोणत्या काळाचं वाक्य आहे. मला आयुष्याची फिकीर नाही. बघा वर्तमान काळाचं वाक्य या ठिकाणी या काळाचं वाक्य आहे. प्रश्न क्रमांक 8 पहा, खालील वाक्यामध्ये या ठिकाणी आपल्याला अधोरेखित क्रियाविशेषणाचा प्रकार आपल्याला ओळखायचा आहे. घोडा हा प्राणी या ठिकाणी जलद पळतो. बघा अधोरेखित क्रियाविशेषण प्रकार या ठिकाणी आपल्याला सांगायचा आहे, जलद. बघा जलद या ठिकाणी खालीलपैकी कोणत्या प्रकारचं क्रियाविशेषणाचा प्रकार राहील. बघा रीतिवाचक या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, डोळे या शब्दाच्या या ठिकाणी आपल्याला वचन बदलायचे. डोळे या शब्दाचं वचन खालीलपैकी कोणतं राहील. बघा डोळा या ठिकाणी वचन बदलून या ठिकाणी शब्द राहील. प्रश्न क्रमांक 10, उदरनिर्वाह या शब्दाचा समानार्थी शब्द पुढीलपैकी कोणता आहे. उदरनिर्वाह. बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 राहील, चरितार्थ या ठिकाणी उदरनिर्वाह या शब्दाचा योग्य समानार्थी शब्द राहील. प्रश्न क्रमांक 11 पहा, चहा पाणी हा शब्द कोणत्या प्रकारच्या समासाचं या ठिकाणी. बघा चहा पाणी या ठिकाणी शब्द आहे, कोणत्या प्रकारच्या या ठिकाणी समासाचं या ठिकाणी उदाहरण आहे. चहा पाणी. बघा चहा पाणी बघा समाहार द्वंद्व या प्रकारच्या समासाचं या ठिकाणी उदाहरण आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, चांगुलपणा हे पुढीलपैकी कोणत्या प्रकारचं नाम आहे. बघा चांगुलपणा हे पुढीलपैकी कोणत्या प्रकारचं नाम आहे. चांगुलपणा. बघा चांगुलपणा या ठिकाणी बघा चांगुलपणा भाववाचक नाम या प्रकारचं या ठिकाणी नाम आहे. प्रश्न क्रमांक 13, मराठी भाषेचं लेखन कोणत्या लिपीमध्ये. बघा मराठी भाषेचं लेखन खालीलपैकी कोणत्या लिपीमध्ये केले जाते. मराठी भाषेचं लेखन. बघा मराठी भाषेचं लेखन बघा विद्यार्थी मित्रांनो, बघा देवनागरी या लिपीमध्ये बघा मराठी भाषेचे लेखन या ठिकाणी केले जाते. प्रश्न क्रमांक 14 पहा, कुसुमाग्रज यांचं मूळ नाव खालीलपैकी कोणतं. कुसुमाग्रज यांचं मूळ नाव खालीलपैकी कोणतं आहे. बघा विवा शिरवाडकर या ठिकाणी कुसुमाग्रज यांचे या ठिकाणी मूळ नाव आहे. प्रश्न क्रमांक, कमळ या शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द पुढीलपैकी कोणता. कमळ या शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द या ठिकाणी आपल्याला ओळखायचा आहे. राजीव, अंबुज, वायस, सरोज. बघा 4 शब्द आहेत. नसलेल्या ठिकाणी विचार कमळ. बघा या ठिकाणी वायस म्हणजे बघा कावळा असतो, मग या ठिकाणी समानार्थी नसलेला तो शब्द राहील. प्रश्न क्रमांक 16 पहा, आकाशामध्ये ढग जमतात तेव्हा मोर नाचू लागतो वाक्य आहे. वाक्याचा प्रकार या ठिकाणी आपल्याला सांगायचा. आकाशामध्ये ढग जमतात तेव्हा मोर नाचू लागतो वाक्य आहे, कोणत्या प्रकारचं वाक्य आहे. बघा मिश्र वाक्य या प्रकारचं या ठिकाणी वाक्य आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, मराठी भाषेमध्ये बघा ळ या वर्णाचं वैशिष्ट्य खालीलपैकी. बघा मराठी भाषेमध्ये बघा ळ या वर्णाचं वैशिष्ट्य खालीलपैकी कोणतं आहे. बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक स्वतंत्र वर्ण या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक 18 पहा, युद्धाला भिणारा शब्दसमूहाबद्दल एक शब्द या ठिकाणी आपल्याला सांगायचा आहे. युद्धाला भिणारा.
बघा युद्धाला भिणारा म्हणजे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा रणभीरू म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक झाकले माणिक वाक्यप्रचार योग्य अर्थ आपल्याला सांगा. झाकले माणिक बघा झाकले माणिक म्हणजे साधा पण सद्गुणी मनुष्य या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा चढाई या शब्दाचा विरुद्ध अर्थी शब्द खालीलपैकी कोणता. बघा चढाई या शब्दाचा विरुद्ध अर्थी शब्द खालीलपैकी कोणता आहे. बघा चढाई म्हणजे बघा माघार या ठिकाणी योग्य विरुद्ध अर्थी शब्द राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा समुद्र या शब्दाचा समानार्थी शब्द या ठिकाणी आपल्याला सांगायचा. समुद्र या शब्दाचा या ठिकाणी समानार्थी शब्द आपल्याला सांगायचा आहे. बघा समुद्र म्हणजे बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी अर्णव या ठिकाणी योग्य समानार्थी शब्द राहील. प्रश्न क्रमांक 22 पहा 6वा हे पुढीलपैकी कोणत्या प्रकारचं संख्या. 6वा हे पुढीलपैकी कोणत्या प्रकारच्या या ठिकाणी संख्या विशेषण आहे. 6वा बघा गणनावाचक क्रम म्हणजे बघा आवृत्तीवाचक 6वा बघा पहिला दुसरा तिसरा चौथा पाचवा 6वा म्हणजे या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक क्रमवाचक या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. बघा चरपट पंजरी अलंकारिक शब्द आहे बघा याचे या ठिकाणी अर्थ आपल्याला सांगायचा. चरपट पंजरी बघा चरपट पंजरी म्हणजे बघा वायफळ बडबड करणे ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक कायद्याने प्रस्थापित झालेले नियम त्यांना खालीलपैकी काय म्हणतात. बघा कायद्याने प्रस्थापित झालेले नियम त्यांना खालीलपैकी काय म्हणतात. बघा कायद्याने प्रस्थापित झालेले नियम त्यांना बघा वैधानिक नियम या ठिकाणी त्यांना असे म्हटले जाते. प्रश्न क्रमांक 25 पहा मीठ भाकरी बघा या ठिकाणी शब्द आहे. या शब्दामध्ये कोणत्या प्रकारचं लिंग आहे. बघा मीठ भाकरी या शब्दामध्ये कोणत्या प्रकारचं मीठ भाकरी बघा नपुंसक लिंग या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक 26 पहा नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला खालीलपैकी काय. नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला खालीलपैकी काय म्हणतात. बघा त्यांना या ठिकाणी विशेषण या ठिकाणी असे म्हटले जाते. प्रश्न क्रमांक 27 पहा कोणत्याही क्षेत्रामध्ये बघा हळूहळू होत जाणारा बदल त्यांना खालीलपैकी काय. कोणत्याही क्षेत्रामध्ये बघा हळूहळू होत जाणारा बदल त्यांना खालीलपैकी काय म्हणतात. बघा त्यांना या ठिकाणी उत्क्रांती या ठिकाणी असे म्हटले जाते. प्रश्न क्रमांक पुढचा बघा आज काल नंतर अगोदर हे पुढीलपैकी कोणत्या जातीचे. बघा आज काल नंतर अगोदर हे पुढीलपैकी कोणत्या जातीचे शब्द आहे. बघा आज काल नंतर अगोदर बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक या ठिकाणी बघा 4 राहील. क्रिया विशेषण या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा पर्याप्त या ठिकाणी बघा शब्द आहे योग्य समानार्थी शब्द आपल्याला सांगायचे. पर्याप्त बघा पर्याप्तचा बघा समानार्थी शब्द कोणता राहील तर पर्याप्त म्हणजे पुरेसा ऑप्शन क्रमांक 3 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पक्षी या शब्दाच्या या ठिकाणी अनेक वचन या ठिकाणी आपल्याला सांगायचे. पक्षी या शब्दाचं अनेक वचन खालीलपैकी कोणते. पक्षी बघा पक्षी या शब्दाचा अनेक वचन म्हणजे बघा पक्षीच्या या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. बघा प्रश्न क्रमांक 1 त्राटिका बघा अलंकारिक शब्द आहे योग्य अर्थ आपल्याला सांगायचा. त्राटिका तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे. सर्व व्हिडिओला एक लाईक करायचे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावास मिळते. आणि जर विद्यार्थी मित्रांनो जर तुम्हाला महाराष्ट्र पोलीस भरती बघा लागणारे अतिसंभाव्य बघा 10,000 प्रश्नाचं PDF सोबत एका वर्षाच्या चालू घडामोडीचं PDF जर कोणाला PDF पाहिजे असेल तर 99 22 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 99 रुपये फोनपे किंवा गुगल पे करायचे. व्हॉट्सअपला हाय करायचे. तुम्हाला सर्व IMP PDF एका मिनिटाच्या आत व्हॉट्सअपवर लगेचच्या लगेच पाठवण्यात येईल. त्यामधले सर्व प्रश्न खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत. याचा फायदा नक्कीच सर्वांना होणार आहे.